संघ मुख्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आलं। नागपूर महानगर संघचालक राजेश लोहिया यांच्या हस्ते ध्वजवंदन सोहळा संपन्न झाला। पुण्यातील कात्रजच्या कमला सिटी सोसायटीत जय महाराष्ट्रचे वृत्तवाहिनीचे वृत्तनिवेदक सिद्धेश ताकवले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं। जय महाराष्ट्रचा लोगो ही रांगोळीतून साकारण्यात आला। ही रांगोळी पूनम करांडे आणि हेमा जाधव यांनी काढली। दहिसर पूर्व संभाजीनगर परिसरात भीषण आग लागली। आगीत 10 ते 12 दुचाकी जळून खाक झाल्या। आगीमुळे परिसरात धुराचे लोट उठले। अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाली होती। पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर वाहतूक कोंडी झाली। खंडाळा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। सलगच्या सुट्ट्यांमुळे वाहतूक खोळंबली होती। प्रजासत्ताक सोहळ्यादरम्यान वन विभागाच्या एका महिला कर्मचाऱ्यानं गोंधळ घातला। प्रजासत्ताक दिनाच्या भाषणादरम्यान मंत्री महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का घेतलं नाही असा प्रश्न विचारत महिलेनं आक्षेप घेतला। पोलिसांनी तात्काळ महिला कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले। नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा झाला। महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं। यावेळी शहरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। नागपूर इथं प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा आयोजित केला होता। कस्तुरचंद पार्क मैदानात कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं। डोंबिवली पूर्वेतील लक्ष्मीनारायण सोसायटीमध्ये पहिल्या मजल्यावरच्या घराला आग लागली। आगीत घर जळून पूर्णपणे खाक झाले। सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र मालमत्तेचं मोठं नुकसान झालं। नांदेडमधील गुरुद्वाराचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दर्शन घेतलं। आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनीही दर्शन घेतलं। यावेळी गुरुद्वारा बोर्डतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला। केबीपी विद्यालयाच्या मैदानावर शिक्षिका आणि पंचायत समितीच्या महिला कर्मचाऱ्यांची क्रिकेट स्पर्धा होणार आहे। घरची जबाबदारी ऑफिसचा व्याप सांभाळून या महिला संध्याकाळच्या वेळी मैदानात घाम गाळत आहेत। यामध्ये सर्व वयोगटातील महिलांचा सहभाग आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली। आशियातील पहिली ब्लड बँक स्थापन करण्यासाठी मोलाचं योगदान देणाऱ्या मुंबईच्या आर्मिडा फर्नांडिस यांना पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात येईल। मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त जीवनदीप महाविद्यालयात बोलींचा जागर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। कुपारी आणि वारली या बोलीभाषांच्या जतन आणि संवर्धनासाठी ग्रंथदिंडी शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। हिंदती चादर कार्यक्रमात लाखो भाविकांनी गुरुचरणी माथा टेकवत श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या बलिदानाचं स्मरण केलं। खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनीही विविध माध्यमातून सेवा दिली। खासदार गोपछडे यांनी जुता घरात जाऊन भाविकांचे चप्पल आणि बूट संकलित करण्याचं काम केलं। रेल्वेच्या तिकीट खिडकीवरील रांगा टाळण्यासाठी प्रवासी डिजिटल तिकीट खरेदीचा स्मार्ट पर्याय स्वीकारताय। पश्चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गावर गेल्या काही वर्षात डिजिटल तिकिटिंगला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळालंय। सध्या एकूण तिकीट विक्रीपैकी 42% तिकीटं डिजिटल माध्यमातून काढली जातात। नांदेडमध्ये हिंदती चादर कार्यक्रमात जेवणासाठी लंगर सेवा करण्यात आली। कवठा मैदानावर हा कार्यक्रम पार पडतोय। लाखो भाविक या सोहळ्यामध्ये सहभागी झाले। सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी झाली। साई समाधी मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या। वाढत्या गर्दीमुळे वाहतूक आणि दर्शन व्यवस्थेवर ताण येत असल्यानं पोलीस आणि नगरपालिका प्रशासनही सतर्क झाले। नाशिक जिल्ह्यात पावसाच्या लहरीपणामुळे द्राक्ष उत्पादनात 60 ते 65% घट झाली आहे। याचा थेट परिणाम वाईन उद्योगावर होणार आहे। वाईन उत्पादनात 50 ते 60% घट होण्याची शक्यता आहे। नागपुरात 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली। दुपारी घरात एकटी असताना तिनं गळफास लावून आत्महत्या केली। आत्महत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। मालाड रेल्वे स्थानकातील हत्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी आरोपीची ओळख पटवून त्याचा माग काढला आणि त्याला बेड्या ठोकल्यात। आरोपीला सध्या बोरिवली पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले। लोकलमधील वादातून प्राध्यापकाची हत्या करण्यात आली। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या रांगा लागल्या। सलग सुट्ट्यांमुळे सकाळपासून वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती। काही वाहनं जुन्या महामार्गावरून वळवण्यात आली।
नाशिक जिल्ह्यातील हजारो आदिवासी शेतकऱ्यांचा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने रवाना झाला। विविध प्रलंबित मागण्यांसाठी किसान सभा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार जे.पी. गावित यांच्या नेतृत्वात या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत म्हैसूर शाईचा वापर होणार आहे। महापालिका निवडणुकीत वापरलेल्या शाईवर आक्षेप घेण्यात आला होता। त्यानंतर आढावा बैठक घेऊन हा निर्णय घेतला।